तुम्ही रोज सगळे ब्रश करता, तुम्हाला माहितीये दात कसे घासायचे, माहितीये हो कसे घासायचे सांगू शकता? एक जण पुढे एकाने या मला सांगा. या की एकाने कुणी या. ये 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 या. सांग कसं घासतो? बोटाने दाखव, बोटाने दाखव असे. आणि आतल्या दाढा. तर मी आज तुम्हाला दात नक्की कसे घासायचे हे सांगतो. आपण काय करतो, फक्त वरच्या बाजूनी दात घासतो, आतले दात आपले घासले जात नाही. त्यामुळे बऱ्याचशा स्टुडंटच्या दातांमध्ये आतून थोडा पिवळा थर, मी ज्यांना सांगितलं ना पिवळे पिवळे डाग आहेत, तर ते का आहेत, तर तुमचा ब्रश आतल्या साईडनी होत नाही म्हणून. तर मी आज तुम्हाला प्रॉपर ब्रशिंग टेक्निक सांगणार आहे, ते तुम्ही फॉलो करायचं आहे. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ब्रश केला तर तुमच्या दातांवर जे काही पिवळे डाग आहेत ते पूर्ण निघून जाणार आणि तुमचे दात सुद्धा स्वच्छ राहणार. आपले समोरचे जे दात आहेत त्याच्यासाठी आपण कसं करायचं, गोलाकार दिशेने खाली असं हे करायचं, खालच्या दिशेला ब्रश करायचा. तसंच असं करत करत सगळ्या बाजूनी आपला ब्रश हा आतपर्यंत गेला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण फक्त आता हे समोरून केलं, तर त्याचप्रमाणे आपण आतून पण ब्रश करायचा. तर आतून ब्रश करण्यासाठी ब्रश आपल्याला असा पकडायचा, ओके, असा. म्हणजे आतल्या दातांवर जे काही अन्नाचे कण आहेत किंवा जे पिवळे डाग आहेत ते जे सगळे होतील ते सगळे साफ होऊन जातील. सेम त्याचप्रमाणे खालच्या दातांसाठी फक्त आपण काय करायचं, गोलाकार दिशेने वर उचलायचा ब्रश. वरच्यासाठी आपण काय करतो, गोलाकार दिशेने खालच्या दिशेने घेतो, खालच्या दातांसाठी गोलाकार दिशेने वरच्या बाजूला हे करायचं. तसंच हा ब्रश आतल्या साईडनी दात घासण्यासाठी हा असा घासायचं. त्याचप्रमाणे आतल्या हे इकडच्या दातांना गोल असं असं फिरवत असं 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 करायचं. समजलं? आणि हा ब्रश आपण किती वेळ करतो ब्रश? तुम्ही किती वेळात तुमचा ब्रश संपतो? काय 2 मिनिट. 2 मिनिटात आपला ब्रश झाला पाहिजे. त्याच्यानंतर ब्रशवर पेस्ट घेताना आपण किती घ्यायची? तुम्हाला असं वाटत असेल मी पेस्ट जास्त घेतली म्हणून माझे दात भरपूर स्वच्छ होणार, तर असं काहीही नाही. आपण पेस्ट घेताना किती घ्यायची? वाटाण्याच्या आकारा एवढीच पेस्ट घ्यायची, त्याच्यापेक्षा जास्त पेस्ट घ्यायची नाही. आणि ब्रश हा कमीत कमी आपला किती वेळ झाला पाहिजे? 2 ते 3 मिनिट आपला ब्रश झाला पाहिजे. ब्रश करताना आपला ब्रश दातांवर सगळ्या बाजूंनी फिरला पाहिजे. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही पाणी किती वेळ पिता? पाणी किती पिता? 2 कमीत कमी 1.5 ते 2 लिटर तरी तुम्ही पाणी पिलं पाहिजे. म्हणजे काय होतं, आपण जे काही खाल्लेलं असतं, आपण चॉकलेट्स खातो, चिप्स खातो किंवा जेवतो, तर त्याच्यामुळे आपल्या दातांवर जे काही अन्नकण अडकलेले असतात तर ते पाण्याबरोबर आपल्या पोटामध्ये जातात. त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं. नुसतं ब्रश करणं पुरेसं नसतं, तर त्याबरोबर आपल्याला पाणी सुद्धा भरपूर पिणं खूप गरजेचं असतं. त्याबरोबर जेवणामध्ये आपण भरपूर सलाड वापरायचं. सलाड म्हणजे तुमच्या जेवणामध्ये काकडी, गाजर, बीट, मुळा हे पदार्थ तुम्ही रोज तुमच्या डब्यामध्ये आणायचे आणि ते चावून खायचे. त्याबरोबर जेवणामध्ये नेहमी पालेभाज्या सुद्धा वापरायच्या, फळं वापरायची. फळं वापरल्यामुळं, आपण फळं खाल्ल्यामुळं हे जे फायबरयुक्त जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळे काय होतं, आपण जेवढं चावतो तेवढं आपल्या हिरड्यांना मसाज होतो. हिरड्यांना जेवढा मसाज होतो तेवढं आपल्या हिरड्यांचं रक्ताभिसरण वाढतं आणि हिरड्यांचं रक्ताभिसरण वाढल्या कारणाने हिरड्या आपल्या स्ट्रॉंग होऊन जातात आणि ते स्ट्रॉंग झाल्यामुळं काय होतं, ते आपल्या दातांना घट्ट पकडून ठेवतात आणि आपले दात हे स्ट्रॉंग राहतात. ओके, त्यामुळे आपण जेवणामध्ये सलाडचा वापर भरपूर करायचा, पाणी भरपूर प्यायचं. त्याच्यानंतर चॉकलेट्स, गोळ्या, बिस्किट्स कमी प्रमाणात खायचे, पण ते खाल्ल्यानंतर काय करायचं, पाण्याने सूळ घालायची. चालेल. आता त्या असं तुम्ही 2 वेळा ब्रश करा. राहिलं अजून जेवणात फूड जे खाता, विटॅमिन सी, विटॅमिन सी 8वी 9वी ला होतो, 8th and 9th. विटॅमिन सी. What are the various sources of vitamin C? Anyone?
Orange. Yes. All citrus food. Lemon, orange, amla, है ना? Vitamin C is very important for your teeth along with your gums. It gives strength. So always daily you should consume vitamin C containing fruits. आणि याच्या पण हे जे दिलं आहे मी यांना सांगतो स्टाफ लोकांना all teachers, if here is written excellent, then they don't have to go for any dental treatment. Then here if it is tick marked as a poor, fair, then they are having hardly 1 or 2 caries. If there is a poor, then they will have to go to the dental surgeon with immediate effect for their treatment. Most of the students, they are caries free. At least 80 to 85% students are having very good oral hygiene. Hardly 5 to 8% they are having caries tooth. Some students are having at least 6 to 7 tooth caries. They will have to be alert. They should visit the dentist and get their treatment done. Okay? Thank you. थँक्यू. मला सगळ्यांना ट्रॅफिक सिग्नल माहिती इथं पण तसेच आहेत, तर त्या मॅडम तुम्हाला समजावून सांगतील त्याच्याबद्दल थोडंसं. Sanjot madam will tell you. Okay? तुम्हाला माहिती आहे कुठले कलर असतात ट्रॅफिक सिग्नल मध्ये? कुठले असतात? व्हेरी गुड. रेड कलर म्हणजे काय? येलो म्हणजे गेट रेडी आणि ग्रीन म्हणजे गो. ओके, तसंच आपल्याकडे पण आपल्या दातांसाठी सिग्नल्स आहेत. ओके, आता ग्रीन सिग्नल म्हणजे काय? तुमचे दात निरोगी आहेत, म्हणजे एकदम हेल्दी आहेत तुमचे टीथ. ठीक आहे, म्हणजे एकही कीड नाहीये, अगदी तुम्ही 2 टाइम ब्रश करता, हेल्दी फूड खाता. ओके, तुम्हाला दुखत सुद्धा नाहीये कुठे आणि तुमचे दात अगदी पांढरे शुभ्र आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठला कलर झाला? कुठला सिग्नल? ग्रीन. ओके, त्याच्यानंतर येलो सिग्नल म्हणजे पिवळा. ओके, प्रारंभिक कीड म्हणजे अगदी कीड, आता दातांना कीड लागायला सुरुवात झालेली आहे, जेव्हा दात तुमचा दुखत नाहीये ह्या स्टेज मध्ये. पण तुम्ही कसं चेक करणार तुम्हाला कीड लागली आहे की नाही? कधी कळणार तुम्हाला? दाताचा कलर बदलणार का तुमच्या? थोडासा बदलणार. ओके, तुम्ही रोज आरशामध्ये बघायचं ब्रश केल्यानंतर. जर तुम्हाला वाटलं कुठे तुम्हाला अगदी काळा किंवा ब्राऊन कलरचा कुठे डॉट दिसतोय, लाईन्स दिसतायत दातांवरती, तर लगेच जाऊन डेंटिस्टला दाखवायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुठे येलो सिग्नल मध्ये आहे, तुमचा दात लगेच क्लीन करून त्याच्यामध्ये सिमेंट भरून पहिल्यासारखा दात तयार होऊ शकतो. तुम्हाला तिथे सुद्धा दुखत नाही. ओके, पण तुमच्या दातांवरती येलो सिग्नल मध्ये थोडेफार, जसं मी सांगितलं, ब्राऊन, ब्लॅक किंवा असे येलो डॉट्स दिसणार, थोडेसे डार्क दिसणार. आणि तुम्ही जर जास्त गोड किंवा थंड पदार्थ खाल्ले तर थोडंफार कळ येऊ शकते, सणक येऊ शकते. दुखतात का कोणाचे दात गोड खाल्ल्यावर? दुखतात ना? डॉक्टरनी सांगितलं असेल ना किडले दात? हा, नाही सांगितलं? जर तसं असेल तर दाखवायचं. ओके, लगेच डेंटिस्ट कडे जायचं. ठीक आहे, हा कुठला सिग्नल झाला? आता आपण कुठला बघितला? येलो. आता रेड सिग्नल. ओके, रेड सिग्नल म्हणजे तुमचे दात खूप किडलेले आहेत आणि खूप दुखतात. तुम्ही काही खाल्लं तरी दुखतात, नाही खाल्लं दाताला टच झाला, कधी कधी सूज येते की नाही दात किडलेले असले की, म्हणजे रेड सिग्नल. ओके, दातांना सूज येऊ शकते, खूप दुखतं, कधी कधी त्याच्यातून पू येतो. जर आपण जास्त लक्ष नाही दिलं, आपला दात थोडे दिवस दुखतो, परत राहतो, परत दुखायला सुरुवात होते. आणि आपण लक्षात अजिबात नाही दिलं तर मग आपले दात सुजू शकतात, एकदम हनुमान सारखं होणार. ठीक आहे, तोपर्यंत वाट बघायची नाही. ओके, आणि लगेच डेंटिस्ट कडे जायचं. किती दिवसांनी दाखवणार तुम्ही डेंटिस्टला दात? हा, खराब झाल्यावर नाही. ओके, एव्हरी 6 मंथ्स मी जाऊन डेंटिस्टला दात दाखवायचे, फक्त चेक करून घ्यायचं. म्हणजे जर तुमचे दात ग्रीन सिग्नल मध्ये असतील तर काहीच करायची गरज नाही, पण जर येलो सिग्नल मध्ये कुठला दात तुमचा गेला असेल तर त्याची लगेच ट्रीटमेंट होऊ शकते. येलो सिग्नल मध्ये जेव्हा दात असतात तेव्हा इंजेक्शन घ्यायची गरज नाही पडत. तुम्ही जेवढी वाट बघणार तेवढा दात खराब होणार, मग तेवढं तुम्ही रेड सिग्नल मध्ये जाणार. ओके, लक्षात आलं? किती वेळा ब्रश करणार सगळे? आणि चॉकलेट्स खाणार का? गोड खाणार? भाज्या खाणार? सलाड खाणार? आणि किती दिवसांनी जाणार डेंटिस्ट कडे?
थँक्यू